हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले प्रवचन. प्रवचन क्रमांक 165. विश्वाचे आर्त, भाग 4. आपल्याला जे नैसर्गिकपणे नियतीकडून सहजच आपोआप प्राप्त होते, तसेच जे आपण प्राप्त करायला जातो परंतु ते आपल्याला प्राप्त होत नाही, तसेच आपण प्राप्त केले परंतु त्यापासून आपल्याला आनंद मिळत नाही, परंतु दुःख मात्र नक्की मिळते, इत्यादी अशा ज्या घटना आपल्या आयुष्यात घडतात त्यामागे आपली नियती, प्रारब्ध संचित असते. आपण औषात्मा आहोत, परंतु दुर्दैवाने आपण स्वतःला देह किंवा मन किंवा इंद्रिये समजतो आणि मन, देहादी इंद्रिये यांच्या सौख्यासाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे या सृष्टीचा उपभोग घेतो. यामुळे औषात्म्यासाठी सृष्टी साक्षीत्वाने अवलोकन केली जात नाही. हे अवलोकन औषात्म्यापर्यंत पोहोचत नाही. यालाच नियती, प्रारब्ध संचित म्हणतात. हे संचित उपभोगूनच समाप्त होते. तोपर्यंत ते संचित औषात्म्याला झाकोळून घेते. देह थकला तरी या संचितामुळे औषात्मा मुक्त होत नाही. देहत्यागानंतर ते संचित संपवण्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो, असे प्रतिजन्मी होत राहते. म्हणून जेव्हा आपल्याला दुःख होते, आनंद मिळत नाही, तेव्हा त्यामागे संचित असते. म्हणून जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची असते त्यावेळी आपल्याला दैवाची साथ मिळावी लागते. याचा अर्थ आपली प्रत्येक कृती संचित संपवण्यासाठी तरी असायला हवी किंवा साक्षीत्वाने सृष्टीलीला अवलोकन करण्यासाठी तरी असायला हवी. वृक्षाच्या बीजामध्ये त्या वृक्षाचा विस्तार, पान, फूल, फळ असा संपूर्ण आराखडा असतो. त्याप्रमाणे तो वृक्ष वाढतो, विस्तारतो. याचप्रमाणे जन्म घेताना आपल्या भावी जीवनाचा आराखडा ठरलेला असतो. हे लक्षात घेऊन आपला देह धारण केला जातो. प्रतिक्षणी संचित संपवण्यास योग्य असा एक एक उपभोग आपल्याला नियती नैसर्गिकपणे उपलब्ध करून देते. हे गतजन्मीचे न उपभोगलेले आपलेच संचित असते. ते या जन्मी आपण संपवत असतो. ते तक्रार न करता आपण उपभोगून संपवायचे असते. आपण मन, देहादी इंद्रिये यांच्या लहरीप्रमाणे जगायचे नाही. ती आपली मालक नाहीत. आपण यांच्या मर्जीप्रमाणे जगायला मोकळे नाही. आपला मालक आपणच म्हणजे औषात्मा आहे. त्याचे संचित संपवणे यासाठी जीवाने जगायचे आहे. त्याप्रमाणे उपभोग घ्यायचे आहेत. असे उपभोग आपल्याला सुख किंवा दुःख असे काहीही देणारे असले तरीही त्याप्रमाणेच आपण जीवन जगायचे असते. तरच आपले संचित समाप्त होऊ शकते. त्या दुःखामध्ये संचित संपत असल्याचा आनंद असतो. तो सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शोधायचा आणि सदा आनंदी राहायचे. आपले हे असे संचिताप्रमाणे प्रत्येक कर्म, क्रिया, काम, आचरण आपल्याला आपल्या मातुली आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडे घेऊन जात असते. आपले हे संचित आपल्याला ब्रह्मांडाच्या केंद्री योगधामी घेऊन जाते. यास्तव संचिताबद्दल प्रेम ठेवून त्याला साथ द्यायची. आजाराने साथ दिल्याशिवाय, सहकार्य केल्याशिवाय आजार बरा होत नाही. डॉक्टर एकतर्फी काही करू शकत नाही. याचप्रमाणे जीवाने संचिताला साथ द्यायची. एकटी नियती, प्रारब्ध, संचित काही करू शकत नाही. यासाठी संचिताच्या प्रवाहाच्या विरुद्ध न पोहता त्या प्रवाहात झोकून द्यायचे आणि ते जिकडे नेईल तिकडे जायचे. तीच योगधामाची यात्रा असते. याला आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम सहकार्य करतो. कारण त्याला त्याचा अंश 84 लक्ष जीवांची यात्रा संपन्न करून परत त्याच्यात विलीन व्हायला हवा असतो. कोणी विचार करेल की जर सर्व काही जन्माआधी अगोदरच ठरलेले असते तर मग आपण काहीही करूच नये. तर तसे नाही.
हा विचार चुकीचा आहे. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम सहकार्य करतो याचा अर्थ तो साहित्य उपलब्ध करून देतो. ते साहित्य आपण कष्ट करून मिळवायचे आणि त्याचा योग्य वापर करून योगधामी यात्राही आपणच करायची. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मानवाला अंतिमतः मुक्तीच प्राप्त करायची असते. आपण जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ याचे चिंतन केले आहे. यासाठी कोणी देवाकडे मुख करून यात्रा करतो, तर कोणी देवाकडे पाठ करून यात्रा करतो. परंतु सर्वच जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परमात्म्याची यात्रा करतात. मुक्तीसाठी योगधामी झेपावत असतात. हेच ते विश्वाचे आर्त आहे. यासाठी आपण देवाकडे मुख करून कळत किंवा देवाकडे पाठ करून नकळत परंतु मुक्तीसाठी प्रतिजन्मी प्रयत्न करत असतो. जगामधील विश्वामधील तमाम मानव मुक्तीसाठी कळवळून तळमळीने व्याकुळ होऊन परमात्म्याला प्रार्थना करत पुकारत असतो. हेच ते विश्वाचे आर्त आहे. जेव्हा आपण परमात्म्याकडे पाठ करून भौतिक वस्तुजगत वापरत असतो, तेव्हा एका क्षणी त्या दुःखाची परिसीमा होऊन तो वैतागतो आणि या दुःखापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करू लागतो. हीच ती परमात्म्याला विन्मुख होऊन यात्रा असते. हेच ते विश्वाचे आर्त आहे. दुःखापासून सुटका करून घेण्यासाठी जगताना आपली बेदरकार वृत्ती नष्ट होते आणि आपण दुःख होऊ नये यासाठी बेताने वस्तुजगत वापरू लागतो. यासाठी पथ्यपाणी सांगून डॉक्टर एक प्रकारे अप्रत्यक्षपणे सद्गुरूचेच काम करत असतात. हेच ते विश्वाचे आर्त आहे. हळूहळू यामधूनच ज्या क्षणी आपल्याला भौतिकाची योग्य प्रकारे जाण येते आणि त्यामधून मुक्तीची जाण येते, त्यावेळी आपण मुक्तीच्या इच्छेने भौतिक वस्तुजगत जसे वापरायला पाहिजे तसे देहधर्मापुरतेच संचित संपवण्यापुरतेच वापरून अध्यात्माची यात्रा सुरू करतो. हीच ती परमात्म्याला सन्मुख होऊन यात्रा असते. हेच ते विश्वाचे आर्त आहे. येथपर्यंत आपण पहिल्या चरणाचा पूर्वार्ध म्हणजे विश्वाचे आर्त हा पहिला अर्धा भाग पाहिला. उर्वरित चरण पुढील प्रवचनांमध्ये पाहू. हरिओम.